राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंची लोकसभेसाठी कोंडी होताना दिसते, कारण भाजप पाठोपाठ शिंदे गटानेही रायगड लोकसभा मतदारसंघावर दावा केलाय। शिवसेनेचे 3 आमदार असल्यानं रायगडची जागा मिळावी अशी मागणी शिंदे गटानं केली। रायगड लोकसभेसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट घेऊन मागणी करणार असल्याचं शिंदे गटानं म्हटलंय। ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंच्या अडचणीत वाढ झाली। देसाईंना मुंबई आर्थिक गुन्हे शाखेनं समन्स पाठवले। आजच चौकशीला हजर राहण्याचे आदेश अनिल देसाईंना देण्यात आले। पक्षनिधीमध्ये 50 कोटी रुपयांच्या हिशेबातील तफावती प्रकरणी चौकशीसाठी देसाईंना बोलावण्यात आले। मात्र अनिल देसाई चौकशीला जाणार का याकडे लक्ष आहे। भाजप नेते सुधीर मुनगंटीवारांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांना कोपरखळी मारली। विरोधी पक्षनेते भाजपत येण्याची परंपरा आहे, मात्र वडेट्टीवार एकवचनी आहेत, ते काँग्रेसमध्येच राहतील असा टोला मुनगंटीवारांनी लगावलाय। अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस। ॲडव्होकेट असीम सरोदे यांनी शिंदे गटातल्या आमदारांवर केलेल्या गंभीर आरोपांवर आदित्य ठाकरेंनी प्रतिक्रिया दिली। शिंदे गटाच्या आमदारांचं कॅरेक्टर बघता त्यांनी असं केलं असू शकतं असं आदित्य ठाकरेंनी म्हटलंय। गुवाहाटी एअरोस्पेसचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप सरोदेंनी केला होता, त्यावर आदित्य ठाकरेंनी ही प्रतिक्रिया दिली। काँग्रेस नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा आता महाराष्ट्रात धडकणार आहे। 12 आणि 13 मार्चला धुळे जिल्ह्यात राहुल गांधींच्या यात्रेचं आगमन होते। त्यानंतर धुळे शहर ते दोंडाईचा दरम्यान ही यात्रा निघणार। दोंडाईचामध्ये त्यांचा मुक्काम असेल। यावेळी राहुल गांधींच्या रोड शोचंही आयोजन करण्यात आलंय। पुणे मेट्रोच्या 3ऱ्या टप्प्याचं उद्घाटन बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते होते। सकाळी 10 वाजता ऑनलाईन पद्धतीनं उद्घाटन होईल। येरवडा, रामवाडी आणि विमानतळ परिसरातील प्रवाशांना मेट्रोमुळे मोठा दिलासा मिळाला। मनोज जरांगे यांनी काल रात्री उशिरा नांदेडमध्ये सभा घेतली। 11:30च्या सुमाराला जरांगे नियोजित बैठकस्थळी पोहोचले। बैठकीसाठी मराठा बांधव मोठ्या संख्येनं जमले होते। 10% मराठा आरक्षण दिलं असलं तरी हे आरक्षण पूर्वी दिल्याप्रमाणे टिकणार नाही। ओबीसीमधूनच मराठा आरक्षण पाहिजे असे यावेळी जरांगे म्हणाले।